तर हॅलो गाईज के सब सभी लोग वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आणि एकदा फिरायला. काल आमची एवढी जिरले तरी आज आम्ही चाललेलो आहोत. ते पण कुठं आता जाताना तुम्हाला दिसेलच. मस्त मजा येईल आणि बघत राहा. हेच म्हणू शकतोय आणि काय म्हणू शकतो असं तर सांग. बोला. तर आता आपण चाललोय सावरगडला. किती वेळा ते म्हणतो अरे मग आता व्हिडिओ चालू केलो नव्हतं. परत बंद करून परत चालू कर नवीन फायदा नाही. तर हे बघा चालू आहे. हे बघा हिरवळ किती भारी आहे. आणि तेजस आता तुझं काय म्हणणं आहे सांगू शकतो? माझं काय म्हणणं नाही आहे. मला सामानगडून जाऊन 1 वर्ष झालं असतं. खूप दिवस झाले सामानगडला भेट देऊन. असं वाटतंय मित्रांसोबत जावं कधीतरी. काल आमची ट्रेन जिरवली, आज त्यांची आधी जिरवणार आहे. नको नको नको. जिरवायचे मी आता धरलंय, माझा हात दुखा लागलाय. काल आम्ही एवढे ट्रिप केला की आमची गाण दुखाल्या, आमचं गाण आण सगळं दुखाले. तर आपण काय आपल्या जवळ जवळगड नाही तर आपण सामानगडवरच काम चालवायचं आहे आज. आता मला ढकलणारीत घरातले हे बघू शकता. ही आहे नदी, कुठली नदी आहे? ही जरळीची हिरण्यकेशी. पूल लईच मोठा आहे, हायवे पूल आहे बघू शकता. तर आपण बघू शकता नदीचं पाणी अजून काही जास्त वाढलेलं नाही. पण जरळीच्या मानानं जास्त आहे मला असं वाटतंय. कारण की ज्यावेळी पण आम्ही येतो त्यावेळी पण पाणी कमी असतं जेवण, पण आधी ह्यावेळी आज जास्त. हे बघा आम्ही जरवीत पोचलो आहोत. जरळी. तर आपण गाव बघू शकता कसं गाव आहे, प्राचीन काळातलं गाव. जुन्या पद्धतीची घरं. काय बी बोलायचं म्हणून काय बोलायचं. भडव्याचं काय ऐकतो. तर आता घाईच आम्ही हरवलेलो आहोत. आम्हाला माहित नाही कुठं जायचं. कुठं आलं सामानगड आता आम्हाला कळना झाली काय एवढी वर्ष गडिंग्लजमध्ये एवढी हा. कारण की आज आम्ही फिरून चाललो आहोत, कारण की भडगाव पूल पाण्यात आहे. आता तुला माहित पाहिजे आम्ही दोघं नवीन आहे गडिंग्लज. काय करू, मी घरातनं बाहेर निघत नाही. माझं घरातच कंटेंट आहे म्हणजे मी घरातच असते. मी माझं चॅनल ह्याच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर आता सगळेजण बघायला लागले. दोन युट्यूबर मध्ये मलाच म्हणालोय स्वतःलाच म्हणून घेतोय बडवा घेऊन. बाकी काही काम नाही आला. बोलायचं म्हणून काय पण बोलायचं असतंय. मेसी फॅन येऊ. बोला आता इकडे या साईडला का या साईडला. हा सावरगडच्या पायथ्याशी आहे आम्ही. वरती सावरगड आहे. तर या स्टेशन सबर टॉकीची हे आहे टोई. या स्टेशनवर राहून देऊ का तुम्हाला? सामान सुडवर जेवण असते. पोचायला लागलेला वगैरे बघा. बघू आपण बघू शकतो. वा महाराजांचा बडवा. जय शिवराय. जय भवानी. जय शिवाजी. आम्ही सावरगडच्या पायथ्याशी आहे इथं आणि आतरला घेऊन आता आम्ही इथनं पायऱ्यानं नको रे. पायऱ्यानं जाणार आहे. चल डायरेक्ट गाडी नाही पायऱ्यानं. इथं ना वरती सरळ रस्ता डोंगरावर गडावर जातोय. बघा काय तर आम्ही पायऱ्या
वर पर्यंत आम्ही पायऱ्यांवर जाय जाय ह्याला जायचं नाही, गाडी घेऊन माझं जायला पाय नाही वर दुखायलंय. पर्यंत, पण तर आम्ही आम्ही चालतच जाणार वरती गाडी पायऱ्या जाते घ्यायला. वरती पर्यंत, पण आम्ही पायऱ्यानेच जाणार. चला. गिरवणार आज कोण. हे बघा सपोर्ट घेऊन चालत आहे. निवांत. सपोर्ट आमचं गळ दाबालाय सपोर्ट. काय काय चिरतोस काय आता? चिरतोस? बघ ना, चिरतो की एवढं काय नाही. तुम्ही चालवायला म्हटल्यावर चिरवतो तुमची. चढताना चढीन, उतरताना उतरीन का नाही या पायरीवरती नाव आहेत महानो, बघू शकता. बघू शकताय आपण. हा कसं वाटतंय रनिंगची पोरं असतील ते? कसं वाटतंय तुम्हाला हा गड चढताना? हा, जिद्द पाहिजे, जिद्द. जिद्द आज नाही, आज नाही दमले. दररोजच जमतोस रे तू, आज एक कधी चिरत नाही, दमत नाही सांग. हे बघा बसला भावानं इथं, बसला बसला एवढंच चढला आम्ही आणि ह्यो इथं बसला केली आणि आम्हाला म्हणतोय पावसात रायगड बघायला भारी. कसं चढणार आहे? कसं चढणार रायगड? मग असं असतंय बघायचं. असं असतंय. ते वर आलावा तिथं 10% राहिले आणि हा लपून बसला इथं, येत नाही म्हणाला, रडाला इथं. जिरले त्याचे, अजून वर जायचं आहे. माझ्याकडे बघायला रागानं. आम्ही इथं पोचलेलो आहोत. हा. आपण बघू शकता हिरवळ, व्ह्यू वगैरे बघा किती भारी आहे. आम्ही टोकाला पोचलेलो आहे. आपला अथर्व भाई भाई आलाय, आलाय, हळूहळू यालाय. इथनं खाली दरड आहे. कोसळलंय की संपलं. परत हे कसलं जंगल आहे, जंगल आहे. मध्ये एकदम आहे पूर्ण आकार बघितला आहे. चला अरे रे, इथे काय काय लिहिलंय? सूचना. इकडे काय काय आहे? मागचा व्ह्यू दिसला. ग्रुप झालता रे, लई भारी झालता ग्रुप. केव्हाचे आर्किटेक्चर ही हाय सात कमान विहीर. ह्याच्या खाली खजाना ठेवायचे. आम्ही तर 7 कमानी आहे तिथं, म्हणून याला 7 कमान विहीर म्हणतात. चला याच्या आत न बघूया आता. आत आपण बघू शकतोय. खाली आबा तुम्ही जावा. का रे तो आपण पण चला होय. आपण प्रत्यक्ष बघूया. प्रत्यक्ष खाली जाऊनच बघायचं. हो, पायऱ्या बघा त्या काळच्या किती मोठ्या होत्या. आम्हाला उडी मारायला आले. भांड्या दुकानात काल थांबलोय तिथं. कालच्या ट्रेक मुळे आजचा ट्रेक थोडा हळू चाललाय. तर उभ्या अजूनच हळू चाललाय. अरे रे, पाणी आहे. पाणी आहे. पाणी असल्यामुळे आपण 7 कमानी नाही बघू शकत. आता भरपूर खाली आहे अजून. 7 कमानी आहेत. उन्हाळ्यामध्ये चांगले दिसतात. हा, उन्हाळ्यामध्ये दिसत. बघूया आता त्यावेळी बोला करायची. ह्याची जाळी माहित वाटतं, गेली जाळी. स्पायडरची जाळी होती. बघ ह्या साईडला साप आहे काय? जायचं नाही त्या साईडला. आता आम्ही सरळ जायला. गडावर काय नाव? साखर विहीर ना. होय. फोटो नको घ्या, आता लई झाले फोटो. एवढे आम्ही फोटो कधी काढतच नाही. कुठं ती बघा 2 जण बसल्यात तिथं, दमून बसल्यात. अजय
भावाने इथं आत आम्ही जाणार होता, खरं आता लईच अंधार झालाय म्हणून आम्ही इथं जाईत नाही. 6 वाजा आले. आजच्या ट्रिप बद्दल काय मत आहे तुमचं भावानं? मला तर चाललं म्हणजे मजा आलं सोड हा. की चालायला लागलं, चालवले जरा मजा आलं. पण आता मी आता पण चालूया म्हणाले पण यांनाच काय लेट झालंय. तुमची जिरली दोघांची घरात लेट झाला. काय नाही, मजा आली ट्रिपला. पण एक माणूस होता तो एवढं स्लो चालला की 2 तास आमचे गडावरच गेले. होय, त्यामुळे टाइम आता कसा आम्हाला गेला काही कळालंच लागलं. नाही. टाइम कसा गेला कळालंच नाही. त्यामुळे आता गप जायला आहोत घरला. गाडी बी एकदम खाली लावल्या. गाडी कोण लिफ्ट पण देईना झाले, कोण होय. गाड्याच नाही त्या रोडला. चला एकदम म्हणलं जाऊ असं करते. तर गायस फायनली आम्ही पोहोचलो. पोहोचलोय खालीपर्यंत. पुढे गाडी आहे आता आपली, तो अजून मागच आहे. आता करूही त्याची जिरली आज बरोबर. इथं वर गेलतो पण तेव्हा माणूस आला तिथनं असं गोल एका राऊंड मारून खाली आला. आणि गाडी इथं हाय आता, जाता निवांत. सी यू गाईज. गाडी नाही सोड मडगावातलं जात आहे पेट्रोल आधी आपल्याला भरूया. चालवायची गावात मध्ये खांद्याला धरून प्रॉपर व्हिडिओ होते.